नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवून उरलेल्या छोट्याशा कपड्यापासून मी आज बनवणार आहे मिनी हँड बॅग. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर बघा, त्याची लांबी घेतली आहे मी 14 इंच आणि रुंदी घेतली आहे 8 इंच आणि याच मापाचा मी घेतलेला आहे साडीमध्ये निघालेला फॉर्म. तर तुम्ही या ठिकाणी गोणी पण वापरू शकता, राईस बॅगचा वापर करू शकता आणि त्याच मापाचा मी घेतलेला आहे अस्तर. अस्तरसाठी पण तुम्ही कोणतेही कपड्याचा वापर करू शकता अशा पद्धतीने. तर आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर खाली अस्तर आणि मधोमध फॉर्म आणि मेन फॅब्रिक जो आहे आपण घेतलेला आहे ब्लाऊज पीस उरलेला तो तिथं ठेवायचा आहे आणि असे लाईनिंग किंवा अशा आडव्या अशा शिलाई करून घ्यायची आहेत. तर शिलाई करून झाल्यानंतर दाखवते. तर त्याआधी बघा, आणखीन 2 छोटे छोटे मी पीस घेतले आहेत कपडे. तर त्याची लांबी आहे घेतली आहे मी 6 इंच आणि रुंदी घेतली आहे 3 इंच आणि त्याच मापाचा मी साडीचा फॉर्म पण घेतलेला आहे आणि अस्तर पण घेतलेले आहे. तर अस्तर पण घेतलेले आहेत आणि आता मी बंदासाठी पण लगेच कपडा कट करून घेतलेला आहे. तर बघा, याची लांबी घेतली आहे मी 15 इंच आणि रुंदी घेतली आहे हे बघा 3 इंच. तर आपल्याला बंदासाठी 2 पीस लागणार आहेत ही लांब. आता ह्याची फिलिंग करून घेऊयात आता अगोदर आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, आता बघा असे उभ्या मी लाईनिंगमध्ये शिलाई करून घेतली आहे. तर काय करायचं आहे आता आपल्याला बघा, चला मशीनवरती तुम्हाला दाखवते. तर इथे बघा 2 इंच जो आहे एका साईडने कोणत्याही साईडने आपण जी लांबी घेतली आहे तिथे 2 इंचावरती टिक करून घ्यायची आहे आणि सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि सरळ रेष आखून घेतल्यानंतर कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि इथे आपल्याला लावायची आहे चेन. इथे लावून घ्यायची आहे चेन. तर बघा, जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ आहे आणि त्यावरती आपण चेन उलटी ठेवली आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि आता त्यावरती आपल्याला असं पलटून दाबटीप द्यायची आहे. तर मैत्रिणी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, सावकाश बघा, म्हणजे तुम्हाला पण नक्की बनवता येईल अशी बॅग. तर बघा, आपण जे 2 इंचाचा जो पट्टी काढली होती ते पण त्यावरती ठेवून अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि त्यावरती द्यायची आहे दाबटीप. तर दाबटीप झाल्यानंतर तर बघा, इथे घेतलेला आहे मी एक पीस, म्हणजे छोटासा कपडा 8 इंच आणि हे बघा 7.5 इंच रुंदीचा घेतलेला आहे. तर बघा, मी आता इथे याला जॉईन करून घेणार आहे कारण आपल्याला एक पॉकेट तयार होईल. अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आपल्याला, म्हणजे आपल्याला एक पॉकेट मिळेल. तर चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. इथे थोडासा कपडा फोल्ड केलेला अर्धा इंचाने आणि मग नंतर मी शिलाई करून घेतलेली आहे. तर बघा, तर जो हा कपडा आहे तो असा मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला आणि फोल्ड करून तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मधोमध टिक करून घ्यायची आहे आपल्याला आणि जो टिक केलेला आहे तिथून आपल्याला 2 इंच आणि या साईडने पण 2 इंच अशी टिक करून मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यावरती लावायचा आहे आपण जो बंद तयार केलेला होता तो. अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडचे याच पद्धतीने बंद लावून घ्यायचे आहेत आपल्याला. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपले दोन्ही साईडचे बंद लावून झालेले आहेत. तर आता या साईडने आपल्याला काय करायचं आहे, चेन लावायची आहे. तर हे बघा, उलटी ठेवली आहे चेन आणि त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला. त्यावरती टीप दिल्यानंतर आपल्याला दाबटीप पण द्यायची आहे
बंद जे आहेत आपले ते असे वरती करायचे आणि त्यावरून दाबटीप करायची. आणि आता बघा एका साईडने लावलेलं आहे, एका साईडला लावायला, दुसऱ्या साईडला लावायला आपल्याला अशी खोलायची चेन आणि मग शिलाई करून घ्यायची आणि त्यावरती पण आपल्याला द्यायची आहे दाबटीप. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे रनर. तर रनर टाकण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते, अगोदर मधोमध हा फोल्ड करायचा आहे आणि इथे मधोमध जो सेंटर आहे तिथे आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. आणि टिक केल्यानंतर बघा आपण जे छोटे 3 बाय 6चा जो कपडे छोटे काढले होते ते असे मधोमध फोल्ड करायचे आहेत आणि एका पट्टीच्या सहाय्याने अशी तिरकस कट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचप्रमाणे दुसरा पण पीस आपण कट करून घेऊयात. आणि जो मधोमध आहे तिथे जो आपण टिक केली होती तिथे हे दोन्ही आपले लावायचे आहेत अशा प्रकारे व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि आता इथे आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी रनर टाकून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला उलटा करायचा आहे हा कपडा आणि उलटा केल्यानंतर अशा पद्धतीने सगळ्या कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे मैत्रिणींनो. तुम्ही जसं जसं शिवाल ना तुम्हाला तसं तसं लक्षात येईल आणि बघितल्यानंतर खूप अवघड वाटेल, पण तुम्ही जर नक्की प्रयत्न केलात तर तुम्हाला नक्की जमेल. नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि असे छान छान युनिक नवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही पण नक्की प्रयत्न करत जा असे नवनवीन वस्तू बनवायला, म्हणजे तुम्हाला नक्की येतील. व्हिडिओ सावकाश आणि शेवटपर्यंत बघायचा म्हणजे नक्की जमतं मैत्रिणींनो. अवघड असे की काहीच नसतं. तर बघा दोन्ही साईडचे मी लावून घेतलेले आहेत. आता आपण हे पलटी करून घेऊयात. तर बघा हे कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घेऊयात. तर खूप छान पद्धतीने बघा आपल्याला सावकाश आणि कमी वेळेमध्ये ही मिनी हँड पर्स बॅग बनवून तयार झाली आहे. हे आपण बाजारामध्ये पण जाते वेळेस घेऊन जाऊ शकतो. कोणी म्हणणार पण नाही की हे आपण घरी शिवलो ते. खूप छान पद्धतीने आपली बनवून तयार झालेली आहे मिनी हँड बॅग. तर नक्की तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तर व्हिडिओ आवडल्यास एक माझ्या मेहनतीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांनी पण हे नक्की ट्राय करून बघतील. तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बघा हे खूप छान दिसत आहे अशा पद्धतीने. तुम्ही पण नक्की ट्राय करा.